वाटतं विदाईला सगळे बरोबर असले तर बरं ना. हो हो ईशाच्या विदाईला जरा वरच राहिले तर. येस येस येस. चला मग आता लग्न लावून टाकूया. चला, चला. या, या, या. हार घ्या आणि ते मेहंदीची एक रसम राहील. अरे मेहंदीची रसम राहिली. हो, हा, कसम यार. उरकून घेऊया. सर तुम्ही विसरला नाही 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 आहे. तुमच्या हाताने माझ्या हातावर मेहंदी हो का काढणार. नक्की काय. आहे का मेहंदीचा कोण? आहे, आहे. हे निघत का नाही? निघत नाही. थोडं दाबा थोडं सर जोरात दाबा, बरोबर होईल सर. तेच करतोय. अहो संपत आली तरी. काय होतंय? सर तुम्ही हात रंगवायचा ते तोंड तो उलटा धरलाय. अगं माझी पोरगी ती. काय नाही बाळा, काय नाही, काय नसतं, काय नाही. माझी पोरगी. नको, त्यांच्या जवळ जाऊ, कोट्याला लागेल. बरं दिसतंय ते, छान. राहू दे. हा सगळीकडे पसरवलं तर छान दिसतंय. ठीक आहे, आता आपण लग्न लावून घेऊ. हो, चला, चला. प्लीज चला. या सर. अरे कसं केलंय ते. वा वा. चांगलं जावरान. वा वा. चला छान. लग्न झालं. आस. बाबा अरे बाबा अरे बाबा ती रडायला लागली, थांबत नाही ती. नाही नाही, काय नाही बाळा, काय नाही. शांत. हा, काय नाही, हा, काय बरं, ते- नाही. कान फुकले. बापाचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे कन्यादान. जाफरी बाबा सुखी राह. तुम्ही जा बाबा. चला. पोरीला फुलाप्रमाणे वाढवली. आनंदात ठेवा. बस. जा बाबा. ऐका. तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळलं. जा ना बाबा. ऐका. तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा मी पूर्ण केल्या. बाबा जा ना आता. जाऊ दे ना, मला झालं लग्न आमचं. जा पोरी जा. चला. चला काय चला. लग्नाचा अर्धा खर्च कोण देणार? म्हणजे लग्नाचा खर्च मुलीकडच्यानी अर्धा आणि मुलाकडच्यानी अर्धा असं करायचं आमचं ठरलंय. बाई असा कितीचा खर्च झालाय म्हणजे? 10,57,01,02 रुपये. मैं क्या बोल रहा हूँ, ये डील अपन कैंसिल करते हैं ना. देखो 7 दिन में कैंसिल हो सकता है. हमको तुमको ये माल नहीं देने का. झालं लग्न आमचं आता. नहीं नहीं अरे ये नहीं, माल cancel डिलीवरी नहीं करने का हमको. तुम घर पे करो. आता कॅन्सल नाही होऊ शकत. नहीं झालं नहीं लग्न. कैंसिल करो. 7 दिन चलता है दादा. ईशाचे बाबा जाऊ द्या, आपण करूयात खर्च. पोरीच्या सुखासाठी तेवढं तर केलंच पाहिजे ना आपल्याला. केलाय मी बंदोबस्त. केलाय ना. हा ती बॅग जी तुझ्याकडे दिली होती ती आण. हो. बाबा एवढे पैसे कुठून आणले? घर घाण ठेवलं पोरी. स्वच्छ करायचं ना मग ते. जाता जाता मार खाणार आहेस का बाबू? हे घ्या पैसे. इतके पैसे तुम्ही आणलेत कुठून? माझा बिझनेस आहे. घर नाही घाण ठेवलं. मी काही गोष्टी विकल्या आणि त्या बिझनेसमधनं हे सगळे पैसे मी कमवलेत. गोष्टी कोणाला विकल्या? माझ्या क्लायंटला. कोण आहेत ते? सर. जयदीप सर? येस, जयदीप सर माझे क्लायंट आहेत आणि मी आहे फ्रान्सिस ढमाले.
येस माय गॉड Yes, sir. नाईस टू मीट यू Yes, sir. मी या ज्या वस्तू तुमच्याकडून घेतल्या ऑनलाईन मी वाव माझ्याकडनं सर तुम्ही घेतले ऑनलाईन मी तुम्हाला वाव, विकतो. खूपच सुंदर वस्तू होत्या तुम्हाला तुमच्याकडे अजून काही असेल तर मला हो, सांगा हो, हो, सर. पैशाची चिंता अजिबात करू नका नाही, नाही. मला फक्त सांगा की काय आहे तुमच्याकडे मी या दोघांसाठी काही करायला तयार आहे सर माझ्याकडे एक अजब पेन आहे ज्या पेनाचं नाव आहे घोडा पेन हो घोडा पेन घोडा पेन काय यात अजब काय आहे? हा 1 कोटी रुपयांचा आहे सर पण तुम्ही काळजी करू नका 1,10,00,000 देतो मी तुम्हाला वा सर हा घोडा पेन आहे कारण हा बंद चालू असा होतो टिकटॉक 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 गॉड माय गॉड व्हाट अ पेन Yes. टिकटॉक अँड टिकटॉक पण येस सर दादा हे तुझ्या लग्नाचं गिफ्ट आणि 1,10,00,000 हा चेक हे पेन माझं हे पेन तुझं झेंडू त्याला पकड झेंडू त्याला पकड वेळेवरती सामान बेचकर भागना भी बहुत बड़ी चीज है बाबू पळा पळा आमच्या मालिकेत सुद्धा फायनली लग्न झालं कसं वाटलं तुम्हाला मला हे जास्त चांगलं वाटलं मेहंदी तर लक्षात राहील ईशाच्या आयुष्यभर तुम्हाला कसं वाटलं हे लग्न फारच छान मला ईशाच खूप आवडली आणि ईशाची आई झेंडे आज खर तर झेंडे एक वेगळे झेंडे पण आम्ही दाखवले काय सांगाल खूप चांगलं करतात ते मस्त करतात माझ्या आणि ईशा आता हे अंकुरला शिकवावं लागेल आम्हाला असं हसायला ना पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा हे जमायला पाहिजे त्याला कसं वाटलं तुला हा आमचा लग्न सोहळा कमाल कमाल म्हणजे तुमची जी ईशा आहे ती खूप क्यूट आहे म्हणजे सुबोधा दादा ती खूप आवडली आहे थोडं जपून ठेव कारण अजून थोडा वेळ लागणार आहे ते आम्हाला लाफ्टर तुझे पण मायरा ही एक मायरा होती ती तुझी मैत्रीणच आहे कशी वाटली तुला खूपच छान होती तर लग्न सोहळा तर इकडे झालेला आहे पण गप्पा आणि धमाल अजून बाकी आहे बरं का मंडळी तेव्हा जोरदार टाळ्या खूप फॅन्स आता तुझे तयार झालेले आहेत असा एखादा छानसा अनुभव आला का खूप गोड मेसेजेस पण असतात प्रेक्षकांचे की म्हणजे तुमच्यामुळे आमची पण स्टोरी सिमिलर आहे तुमच्यासारखी आणि त्यामुळे ते बघायला छान वाटतं कुठेतरी ॲक्सेप्टन्स मिळेल असं वाटतं मला एक प्रश्न असा आहे सुबोध सरांचं तर लग्न झालेलं आहे त्यात काय लपवायचं पुण्यातलेच आहेत त्याच्यामुळे लपवता येणं शक्यच नाही आपल्याला पण अजून तुझं तर व्हायचं बाकी आहे रिअल लाईफ मध्ये असं स्थळ आलं तर करशील का लग्न खरे खरे सरंजाबे स्थळ आलं तर नाही करणार ऑब्व्हियसली प्रेमात? पण प्रेमात पडलेच आता तर करीन म्हणजे आता ही शूटिंग क्षेत्रात आहे म्हणल्यावर तिथे कोण कोण सरंजामे त्याचा मी विचार करतो हे प्लीज वन्स मोर हे अख्ख्या कार्यक्रमात खूप वेळा घडणार आहे वन्स मोर एकदा कसं एकदा दाखव नाही तू प्रार्थना बेहरेचं रेकॉर्ड तोडणार आहे असं दिसतंय तोडलंय तोडलंय